अन्वी अधीरला म्हणते, मला आईने ह्या रूममध्ये राहायला सांगितले आहे. अधीर अन्वीकडे एकटक पाहत म्हणतो, ती फक्त माझी आई आहे. तू विसरली का? तुला फक्त 1 वर्ष इथं राहायचं आहे. आपल्या लग्नाच्या नियमाने अटी तुला आठवण करून द्यावी लागते काय? अधीर असे म्हणत असताना अन्वी म्हणाली, पण मी कराराच्या विरोधात काहीही केलेले नाही. अधीर अन्वीच्या जवळ जाऊ लागतो. त्यामुळे अन्वी आपोआप घाबरून मागे सरकू लागते आणि भिंतीवर आदळते. अधीर तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवतो आणि म्हणतो, मी तुला सांगितले होते की तू माझी पत्नी होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू माझ्या अनुपस्थित माझ्या रूममध्ये काय करत होती? सांग, काय करत होतीस तू? अधीर असे म्हणत असताना अन्वी त्याच्याकडे पाहते. दोघेही या क्षणी खूप जवळ आले होते. अन्वी त्याचा खूप जवळ आली, त्यामुळे अधीरला अस्वस्थ वाटते. अधीर तिला रागाने सांगतो, तुझी शिक्षा म्हणजे आज तू इथे दाराच्या बाहेर थंडीत झोपशील. आणि हो, मी तुला शेवटचं सांगतोय, माझ्यापासून दूर राहा. अजून एक गोष्ट, माझी बायको होण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण तू त्या लायक नाहीस. समजले का? एवढं बोलून अधीर रागाने अन्वीला रूमच्या बाहेर दारात सोडतो आणि आत जाऊन दार लावून घेतो. अन्वी गेस्ट रूममध्ये जाणार होती, पण तिने प्रतिभेला दिलेला शब्द तोडायचा नव्हता, म्हणून ती बाहेर दारात थंडीत झोपते. आणि थंडीपासून बचावासाठी अन्वीकडे पुरेसे कपडेही नव्हते. ती उदास नजरेने दाराकडे बघते आणि म्हणते, मी लायक नाही? होय, तू बरोबर आहेस, मी लायक नाही. मी कोणाची बायको होण्याच्या लायकीचे नाही. तुझे काय? मला त्या लायक कोणी सोडले नाही. काही दिवस कदाचित मी माझे स्टेटस विसरले होते, ज्याची तू मला क्षणभर आठवण करून दिलीस. मी कशी विसरले की माझ्या आयुष्यातून आनंद नाहीसा झाला आहे. मला माझ्या आयुष्यात जे हवे होते ते मला कधीच मिळाले नाही. काळजी करू नकोस, मी कधीच तुझी बायको होणार नाही. हे बोलता बोलता अन्वी दाराला जाऊन बसली आणि तिथेच झोपली. अधीरच्या बोलण्याने नकळत अन्वीला तिच्या सावत्र आई आणि बहिणीची तिला असेच दुःख देत होते. अन्वी ती विसरली होती, पण आज अधीरने तिला आठवण करून दिली. अधीर वॉशरूममधून फ्रेश होऊन बेडवर जाऊन झोपला. त्याने अन्वीला खूप काही बोलला, त्यामुळे त्याला आता वाईट वाटत होते. इच्छा नसतानाही त्याचं लक्ष पुन्हा पुन्हा दाराकडे जात होतं. त्याला तिच्यापासून लांब जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते. अस्वस्थ अधीर झोपायला जातो. अन्वीच्या सुगंधाने त्याला झोप शांत लागते आणि तो लगेच झोपी जातो.